नमस्कार, माझं नाव दीपा लक्ष्मण बंडकर आणि आरटी मधून माझ्या मुलीचं सीबीएसई मध्ये ऍडमिशन करण्यासाठी माझे मिस्टर गेले होते. मी गावी होते आणि माझ्या मिस्टरांचा मला फोन आला की इथं ऍक्टिव्हिटीसाठी 13,700 रुपये फी पे करायचे, त्याशिवाय ऍडमिशन त्याचं कन्फर्म होणार नाही. मग मी त्यांना म्हटलं कन्फर्म म्हणजे ऍक्टिव्हिटीला आता आम्हाला ह्या वर्षी नाही घालायचं, बघू म्हटलं पुढल्या वर्षी वगैरे. माझ्या मिस्टरांकडे तेवढे पैसे पण नव्हते, तर त्यांनी त्यांच्या मित्रांकडे अरेंज केले आणि फी भरली. अक्षरशः रडायला येत होतं की पैसे नसतात सुद्धा माझ्या मिस्टरांनी जुळवून त्यांना दिलं, त्याशिवाय त्यांनी कन्फर्मच करून झाले की ऍडमिशन, आणि मुलीच्या भविष्यासाठी आम्ही पण ते भरले. म्हणजे बघा, तुमची पैशांची, पालकांची पैशांचा किती प्रॉब्लेम असतो, ते खड्ड्यात जाऊ दे, तुम्हाला जे काय करायचं ते कर्ज घ्या, कुठूनही आणा. शाळा परवा नाही करत त्याची, शाळेला पाहिजे पैसे 13,700 ऍक्टिव्हिटी, आणि ते दरवर्षी भरायचं असं माझ्या मिस्टरांनी दरवर्षी भरायचं घेऊन घेतलं, त्याशिवाय त्याचं कन्फर्म ऍडमिशन केलंच नाही. जोपर्यंत ते अंडरटेकिंग देत नाही, पैसे भरत नाही, तोपर्यंत ऍडमिशन देणारच नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्या कोण मॅडम होत्या? माझे मिस्टर गेले होते, त्यांना माहिती, मला नाव माहिती, मी गावी होते. पुत्रांची आगिरी सेना